बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशभर सुरू आहे। त्याप्रमाणे या आंदोलनास पाठिंबा व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या मागणीकरिता 20 मार्च महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने गुरुवारला संविधान चौक येथून तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। देशात हिंदू धर्मीयांचे मंदिर हिंदूंच्या, चर्च ख्रिश्चनांच्या, मस्जिद मुसलमानांच्या व गुरुद्वारा शिखांच्या ताब्यात आहेत। मात्र जगातील सर्व बौद्धांचे मुख्य पूजनीय केंद्र असलेले बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसणे ही अमृत काळातील शोकांतिका आहे। तथा या महाविहारात होत असलेले धार्मिक व सांस्कृतिक अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी याचे नियंत्रण बौद्धांच्या हातात देऊन बौद्धांच्या दृष्टीने अन्यायकारक महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बौद्धगया येथे भिक्खू संघांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनास देश विदेशातून मोठा पाठिंबा मिळत आहे। याच्या समर्थनार्थ भिक्खू संघ संघा रामगिरी चिमूर, भारतीय बौद्ध महासभा चिमूर, समता सैनिक दल चिमूर, बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूर यांच्यातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन 20 मार्चला चिमूर शहरात करण्यात आले होते। संविधान चौक येथून भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले। तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले। मोर्चात हजारो बौद्ध बांधव सामील झाले होते।